DCCनी जबाबदारी घेतली. सगळे राज्याचे सगळे आमचे कार्यकर्ते, आमचे काही नेते हे सगळेजण जमले. विरोधी पक्ष नेते जर त्यांची चूक सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. आजही तुम्ही बघितलं, आज दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ज्या लेकरांना पॅलेट गन्स तुम्ही वापरले, त्या लेकरांचं त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासोबत राहुलजी आहेत आणि FIR करा एवढंच म्हणतायत ना. ते एक विषय मी देवेंद्रजींना फार स्पष्ट सांगू इच्छिते की संस्था काँग्रेसची किंवा संस्था राष्ट्रवादीची किंवा संस्था भाजपची किंवा शिवसेनेची नसते. संस्था पोरांची असते आणि पोरांच्या शिक्षणाचा अट्टहास असतो. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. तरुणांचं एक आंदोलन म्हणजे ज्यांना जनझी म्हणून ओळखलं जातं, त्या जनझींचं एक मोठं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती झालं. त्या आंदोलनाने देशातल्या विरोधी पक्षांना जे 10-12 वर्षांमध्ये जे जमलं नाही ते करून दाखवलं असं म्हणतात. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा या तरुणांच्या आंदोलनाने घेतला. त्यानंतर देशाच्या राजकारणात, समाजकारणामध्ये हा जो जनझी वर्ग आहे तो अगदीच केंद्रस्थानी आलेला आहे आणि त्या जनझी वर्गाशी संवाद साधण्याचा किंवा त्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा, त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न वेगवेगळे राजकीय आणि सामाजिक संघटना करताना दिसत आहेत. भाजपच्या माध्यमातून नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं, तरुणांचं काय जनमत आहे हे आजमावण्याचा किंवा ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या बाजूला राहुल गांधी देखील मागे नाहीयेत. राहुल गांधींनी छात्रों की गूंज नावाचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, ज्याला भारत जोडो यात्रेचा दुसरा भाग म्हटलं जाते. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आपण बघितलं, दिल्लीमध्ये आपण बघितलं, त्यांनी विद्यार्थ्यांशी, तरुणांशी संवाद साधलेला आहे. आता हा संवाद साधण्याचा जो कार्यक्रम आहे तो राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये करतायत. उद्या पुण्यामध्ये छात्रों की गूंज नावाचा एक त्यांचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण जे आहेत ते सहभागी होणार आहेत. ह्या आंदोलनाची किंवा ह्या सभेची काय तयारी आहे, कशा पद्धतीने काँग्रेस तयारी करत आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर मॅडम आहेत. ताई, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आणि वेळ दिलात त्याबद्दल आभार, कारण तुम्ही अगदीच प्रवासामध्ये आहात आणि त्यामध्ये देखील तुम्ही वेळ दिलेला आहे, त्यामुळे तुमचे विशेष आभार. मुंबई आउटलुक मध्ये स्वागत. उद्याच्या कार्यक्रमाची काय तयारी आहे, कशी तयारी करत आहात? खरं सांगायला काही हरकत नाही. आम्हाला खूप काही तयारी नाही करावी लागली. कार्यक्रम अनाउन्स झाला तेव्हापासूनच लेकरं बिलकुल आम्हाला फोन करून DCC मध्ये येऊन QR कोड कसा आहे, तो काही मुलांना थोडा प्रॉब्लेम येत होता, तर आम्हाला ते एक्सप्लेन करावं लागलं. तर DCCनी जबाबदारी घेतली. सगळे राज्याचे सगळे आमचे कार्यकर्ते, आमचे काही नेते हे सगळेजण जमले आणि मेसेज चांगल्या प्रकारे स्प्रेड झाला. तो मेसेज स्प्रेड झाल्यामुळे आवर्जून रजिस्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि लेकरं येत आहेत, मुली मोठ्या प्रमाणात येत आहेत, अशी आमची अपेक्षा आहे. परंतु ह्या कार्यक्रमाला घेऊन प्रशासकीय स्तरावरती काही अटी शर्ती वेगवेगळ्या लावल्या गेल्यात आणि कशा पद्धतीने बघता, म्हणजे एखादा कार्यक्रम एखाद्या नेत्याचा, ते पण विरोधी पक्ष नेता महाराष्ट्रामध्ये येतो आणि त्याच्या कार्यक्रमाला अशा पद्धतीचं अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न शासन प्रशासनाच्या माध्यमातून काय होतो? मला आश्चर्य वाटतं या लोकांचं. राक्षसी बहुमत यांच्यापाशी आहे. हम्म. विरोधी पक्ष नेते जर त्यांची चूक सांगत असेल तर ऐकलं पाहिजे. आजही तुम्ही बघितलं, नक्कीच. आज दिल्लीत आंदोलन सुरू आहे. ज्या लेकरांना पॅलेट गन्स तुम्ही वापरले, त्या लेकरांचं त्या ठिकाणी त्यांच्या परिवारासोबत राहुलजी आहेत आणि FIR करा एवढंच म्हणतायत ना. हम्म. तो काही दुसऱ्या देशाचा नागरिक आहे का? तो पाकिस्तानी आहे का? नाही ना, आपलंच लेकरू आहे ना. त्याला एवढं मारण्याची काय गरज होती? आणि प्रशासनाचं तर आम्हाला तर सवय झालेली आहे. आम्ही काही घाबरत नाही या लोकांना. कारण देश आमचा पण आहे. देश युवा पिढीचा आहे. उद्याचा देश, उद्याचा भारत आपल्याला युवा पिढीच्या हातात द्यायचा आहे आणि युवा पिढी स्वतः देश हातात घ्यायला तयार होती आहे. आम्ही फक्त त्यांच्या पाठीशी उभं आहे, एवढंच विषय. कुठल्या अशा अटी शर्ती लावलेल्या आहेत ज्याने काय आम्ही तुम्हाला त्रास होईल? त्याच्याकडे बघा, त्यांनी अटी शर्ती लावल्या, आम्ही काही त्या अटी शर्तीकडे जास्त बघितलं नाही. आम्हाला परवानगी मिळाली आणि ती परवानगी मिळाल्यावर आम्ही कार्यक्रम करतोय. आमचं कॉन्सन्ट्रेशन कार्यक्रमावर आहे. असं त्यांचं काही हे फ्लॅग लावू नका, त्यांना भीती वाटते की कोणी काही मोदीजीच्या विरोधात कोणी काही बोलेल का, कोणी काही
फ्लॅग्स घेऊन येतील का, असं असं मला वाटतं. म्हणजे उगाच घाबरून काहीतरी करायचं. मला काय फार गोंधळ घालण्याची गरज नाही आहे. आमचे आमचे जे विचार आहेत हे सर्व धर्म समभावाचे आहेत आणि एकोपा राहायला पाहिजे एवढा उद्दिष्ट आहे. युवा पिढी, आपण यंग इंडिया म्हणतोय, ह्या यंग इंडियाला सुरक्षित वाटावलं पाहिजे. त्यांचं कोणीतरी ऐकून घेतलं पाहिजे. मन की बात, मन की बात, मन की बात, मन की बात. अरे हमारी बात तो सुनो, तुम्हारी बात क्या. आमची तर गोष्ट म्हणजे लेकरांची गोष्ट तर कोणीतरी ऐकली पाहिजे आणि लेकरांच्या गोष्टी ऐकण्यासाठी राहुलजी पुण्यामध्ये येत आहेत. नक्कीच मन की बात पेक्षा जन की बात ही महत्वाची आहे, परंतु ते प्रधानमंत्री आपले ऐकत नाहीयेत. परंतु महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी उद्याच्या उद्या होणाऱ्या कार्यक्रमावरती टीका करताना असं म्हटलंय की सगळं ठरवून केलं जात आहे, त्यांचेच म्हणजे काँग्रेसचेच समर्थक लोक जे आहेत, विद्यार्थी आहेत, त्या कार्यक्रमाला आणले जाणार आहेत. कसं रजिस्ट्रेशन होतंय? नाही नाही, बघा, त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचे संस्थांमधले लोकच त्या ठिकाणी येतील, बाकी येणार नाही. ते एक विषय मी देवेंद्रजींना फार स्पष्ट सांगू इच्छिते की संस्था काँग्रेसची किंवा संस्था राष्ट्रवादीची किंवा संस्था भाजपची किंवा शिवसेनेची नसते. संस्था पोरांची असते आणि पोरांच्या शिक्षणाचा अट्टहास असतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ही संस्था जर संस्था उभारल्या आहेत तर काँग्रेसच्या काळातच त्यांना परवानग्या मिळाल्यात. मग एवढं कशाला गोंधळ घालताय? अरे देश, ज्याची कोणाची संस्था आहे तो या देशाचा नागरिक आहे. जे कोणी विद्यार्थी तिथे जात आहेत ते सगळे या देशाचे नागरिक आहेत. देवेंद्र दादा, तुम्ही कशाला एवढं घाबरायला पाहिजे? अहो, जात आहेत, येत आहेत, QR कोड स्कॅन होतोय, हजारो लाखो पोरं त्या ठिकाणी स्कॅनिंग करतायत आणि येत आहेत, होतोय कार्यक्रम. बर. दुसरा एक मुद्दा ताई, म्हणजे या निमित्ताने मी विचारू इच्छितो की वंदे मातरमला घेऊन एक वाद सुरू झालेला आहे आणि पुन्हा एकदा वाद सुरू झाला असं म्हटलं तर काय हरकत नाही. ज्या गोष्टीवरती आधीच तोडगा निघाला होता त्या गोष्टी पुन्हा पुन्हा वारंवार उकरल्या जात नाही नाही, आहेत. मला कसं बघताय? मला हे बघा, त्यांच्याकडे आता मुद्दे उरलेले नाही. काँग्रेसचं सरकार असताना वंदे मातरम म्हटलं जायचं की नाही जायचं? तुम्ही सांगा मला. म्हटलं जायचं. म्हटलं जायचं. मग उगाच उगाच नॉन इश्यूला इश्यू कशाला करतायत? इश्यूज आहेत ना या देशामध्ये. बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, पोरांचं कोण ऐकून घेत नाही आहे, लेकरं इन्सिक्युअर फील करतात आहे. या ठिकाणी इतके वर्ष इंग्रज होते, मुघल होते, मग स्वराज्य मिळालं, इंडिपेंडेंट इंडिया झाला, एवढे वर्ष हिंदू खत्रीमध्ये नव्हता आणि भाजपचं राज्य आलं आणि हिंदू खत्रे में आहे. अहो, इश्यू नॉन इश्यूला इश्यू काही करू नका. जे इश्यूज आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. वी आर अ यंग कंट्री अँड वी शुड बी अ प्रॉस्परस कंट्री. वी वर अ डेव्हलपिंग कंट्री लॉंग बॅक. नाव वी हॅव टू बी अ डेव्हलप्ड कंट्री. त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे, असा माझा अट्टहास आहे. तुम्ही मुद्द्यांचा म्हणजे इश्यूजचा विषय काढला म्हणून दोनच शेवटचे प्रश्न आहेत. एक तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ह्याची जर आपण बारकाईने जर निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये महिलांची असुरक्षितता जी आहे ती वारंवार वाढताना दिसते. म्हणजे अगदी जुन्नरमध्ये झालेलं एक प्रकरण असेल किंवा नसरापूरचं प्रकरण आहे, पुण्यामध्ये अनसेफ झालेलं आहे पुणे मुलींसाठी, महिलांसाठी, असं वाटतंय का? आणि त्याच्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पुन्हा गृहमंत्री पुन्हा ना दादा, विद्येचं माहेरघर, आई सावित्रीच्या लेकीचं माहेरघर म्हणून ओळखलं गेलेलं आहे. पण आता पुणे ना पेपर लीकचा भांडाफोड पुणेघर झालेला आहे. तर या सगळ्या गोष्टी आहे. देवेंद्र दादांनी मुख्यमंत्री असताना फायनान्सचं पण सांभाळायचं, होम मिनिस्ट्री पण सांभाळायची आणि मुख्यमंत्रीचं पदही सांभाळायचं. असं नको ना. सगळ्यांना द्यावा की, सगळ्यांना थोडस हातभार लावू द्यावा आणि तुमचं पण ओझं थोडस कमी होईल. म्हणजे तुमच्यावर एवढं कोणी ब्लेम टाकणार नाही. एवढ्या फॅक्टऱ्या, 36,211 फॅक्टरीज बंद झालेल्या आहेत बंद झाल्या महाराष्ट्रात. या परिसरात. याच्याकडे त्यांचं लक्ष नाहीये. लक्ष द्या म्हणावं. दादा आहे, माझा भाऊ आहे, लक्ष द्या दादा. बरं, एक शेवटचा प्रश्न. एका बाजूला इन्फ्रामॅन किंवा आम्ही विकास करतोय अशा एक इमेज उभी केली जाते, दुसऱ्या बाजूला रस्त्यांची जी अवस्था आहे, म्हणजे अगदी शाळेतल्या मुली बाटलीचा छत्रीचा माईक करून तिथली परिस्थिती सांगतायत. कसं बघताय या सगळ्या गोष्टीकडे? हे बघतंय, अख्खा महाराष्ट्र बघतंय, कंटाळलेत. म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल हे आता लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या. आणि खोटं खूप दिवस चालत नसतं, खरं समोर आलेलं आहे.
पितळ उघडं पडलेलं आहे, सोनं नाही आहे हे लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे चेंज इज द ओनली ट्रूथ आणि ओनली रियालिटी ऑफ लाईफ. तर ती रियालिटी आता फेस केला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी, असं माझं मत आहे. नाही, नक्कीच. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून हा जो वेळ दिलात, चर्चा केली त्याबद्दल तुमचा आभार. आणि पुन्हा एकदा वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आहे. धन्यवाद. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू.